नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी बघा आपण आलो आहे आता जिममध्ये सध्या. तर आज आहे आपला बघा दिवस. काल झाला म्हणजे काल मारला आपण ट्रायसेप 75 होता आणि आज आहे आपला 76वा दिवस. तर आज आपण मारणार आहे बॅक. तर चला आता पहिला आपण बॅकचं वॉर्मअप करून घेऊ. बॅकचं वॉर्मअप काय करते काय नाही. तर वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला भेटू 5 मिनिटात. आता झाला आपला वॉर्मअप. बघा आता आपण वॉर्मअपमध्ये मारलं नॉर्मल पुशअप, आपले इंडियन पुशअप आणि पुलअप. तर पुलअप बघा गेल्यावर तर आपल्याला कमी गेले, ते 4 मारत होतं आणि 3 सेटमध्ये. आणि आता आपण पहिल्या सेटमध्ये मारला 6, दुसऱ्यामध्ये 4 आणि तिसऱ्यामध्ये 2च गेले कारण की दुखते मला त्रास होते ते. तर बघा आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. आता आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज. तर बघा आता एक्सरसाइजचं नाव आहे वाईड ग्रीप लेट पुल डाऊन. थोडं लक्षात घेऊन बोलायचं उराले. तर चला हुकम मशीन इथंच साईडला. तर आपण चालू करू. तर बघा तर आपण बघा पहिल्या सेटमध्ये लावले 35, जेवढे गेले तेवढे मारू. दुसऱ्या सेटमध्ये वाढू. आपण जेवढे गेले त्याच्यावर डिफेंड राहिलं. तर चला पहिला सेट घेऊ आपण. तर आपल्याला गेले बघा पहिल्या सेटमध्ये 20 गेले आणि वेट होतं 35. मला वाटलं जातात की नाही. तर आता आपण पहिलं थोडं 2 मिनिट जास्त नाही, 30 ते 40 सेकंद रेस्ट करू आणि भेटू नंतर. तर बघा आता आपण रेस्ट केलं. आता वेट लावू 40 किलो. बघू किती जातात का. आणि मला तर वाटते 10च्या वरच जातील, जास्त कमी जातील. तर बघू आता. बघा वेट वाढवलं आपण. आपला जरा दुसरा सेट कंप्लीट. मला फक्त 11 गेले. तर आता बघू तिसऱ्या सेटला वेट वाढवायचं. बघू किती जातात काय नाही. तर बघा आपले फक्त 4 ते 5च गेले. तर वेट जास्त होता. पहिल्या हप्त्यात आपण वाढायचा प्रयत्न करू. तर पहिला आता रेस्ट करू कारण की आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. 1.5 मिनिट रेस्ट करू आणि भेटू. आता बघा मला त्या एक्सरसाइजचं नाव तेच आहे का नाही कन्फर्म करायचं. तुम्ही जाऊन बघितलं क्लोज ग्रीप लेट पुल डाऊन आहे. तर तुम्हाला वेट दाखवतो या. तर बघू पहिल्या सेटला आपण लावू फक्त 25 लावू
बघू की जगत काय नाही. आपली झाली बघा, पहिला सेट झाला आणि वेट होतं 25 किलो, तर गेले आपल्याला 20. तर आता दुसरा सेट आणि तिसरा सेट कंप्लीट झालं का तुम्हाला भेटतो, कारण की आपला व्हिडिओ लय मोठा होणार आहे आज. तर बघू, दुसरं तिसरं कंप्लीट झालं भेटू. दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि बघा पहिलं सेट मी तुम्हाला सांगितलं असेल मी, तर मी परत सांगतो. पहिलं वेट होतं बघा, पहिल्या सेटमध्ये 25 गेले 20 आणि दुसऱ्या सेटमध्ये बघा वेट होतं 30 होतं, गेले आपल्याला 15. आणि तिसऱ्यामध्ये 35 किलो वेट होतं आणि गेले आपल्याला 15. तर आता आपण मारणार आहे बघा सिंगल हँड डंबल रो, म्हणून आपण इथं आला आहे. तर पहिलं आपण थोडं रेस्ट करू 30 सेकंड आणि भेटू. तुम्हाला म्हणत तर आपण रेस्ट करणार आहे 30 सेकंड, केला आपण रेस्ट. तर आता आपण मारणार आहे तिसरी एक्सरसाइज. तर बघू, पहिल्या सेटमध्ये घेणार फक्त मी 12.5 घेणार. 12.5. तर बघू 12.5 मध्ये किती जगत काय नाही. गेल तर मला जास्त वेट वाढवू, असता नाही वाढवायचं, तेवढेच मारायचं. बरं, तुम्हाला कुठं वाटत असेल 12.5 आहे. तर मला बघा आपल्याला गेली 15 आणि वेट तो दाखलो आहे तुम्हाला. तर आता मला जास्त जाणार, तर 3 सेट आपण राहिले 2 सेट, मला बोलता पण नाही गेले. राहिले 2 सेट सेम वेट राहणार आणि सेम रॅप राहणार. तर पहिलं आपण 30 सेकंड रेस्ट घेऊ. आपण एकाच एक्सरसाइजचं बार व्हिडिओ म्हणजे एक एक्सरसाइजचं बार शूट करणं मला पण चांगलं वाटत नाही. आपण एकच बार शूट करायचं, तुम्हाला सांगणार किती गेलेत काय नाही. तर आता आपण पहिली एक्सरसाइजचं शूट केले, तुम्हाला सांगतो दुसरा आणि तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर लास्टला भेट. मला म्हणाल तर वेट सेम अरे आपण सेम जाणार, तर सेमच मारला आपण. तर आता आपण मारणार आहे ज्योती एक्सरसाइज. तर चला, तर बघ आपलं झाले आहे सेट. आता चौथी एक्सरसाइज मारणार आहे. तर बघा, तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंट करा, मला माहीत नाही. बघू, वेट लावतो. पासष्ट लावतो फक्त, आणि तीन सेटमध्ये तेवढंच लावणार आणि फक्त रॅपचं मागे पुढं होईल. तर तुम्हाला सांगतो किती गेली काय नाही.
आजचा आपला दिवस कंप्लीट झाला आहे. तर बघा आज होता आपला 75वा नाही 76वा दिवस होता आणि आज आपण मारला आहे बॅक. तर बघा बॅकमध्ये मला जेवढे माहीत आहे मी तेवढेच मारलं आणि माझ्या बॉडीला पण प्रेस चांगला पडतो. तर बघा आपण 6 ते 7 मारले आणि तर बघा कंटिन्यू आपण 6च मारतोय. यापर्यंत जरा एक्स्ट्रा मारले कारण की मूड होता चांगला म्हणून मारले हे. तर आजचा दिवस कंप्लीट झाला आणि वर्कआउट एकदम बेस्ट झालं. तर माझं काही चुकत असलं तर मला कमेंट करा. तुम्ही चुकीचं मारलेच आहे पहिली आणि दुसरी एक्सरसाइज मारले असं वाटते. मी व्हिडिओ बघितले तर तुम्हालाही वाटलं मी चुकीचं मारलं आहे तर कमेंट करा. नेक्स्ट टाईम चांगलं मारतो अजून. तर बघा आज होता आपला 76वा दिवस कंप्लीट झाला आणि आपलं चॅलेंज आहे 120 दिवसाचा. तर बघा राहिले आपले किती राहिले असतील 35 ते 40 दिवस राहिलेत बाकी. ते पण लवकर कंप्लीट करू असं मला वाटलं तर पुढं पण दिवस आपण वाढू. तर बघू आता पुढे काय होते काय नाही. तर आजचा दिवस कंप्लीट झाला. माझं काही चुकत असतं तर मला कमेंट करा. तर चला आता उद्या भेटू.